भारतीय पक्षाने माझ्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे आणि मला तिकीट दिलेलं आहे त्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मी फार फार धन्यवाद देतो, आभारी आहे आणि कायमचा ऋणी राहीन. भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिल्यानंतर बरेच माझे मित्र होते, त्यांनी उमेदवारी केलेली होती, आज माझ्यासोबत आहे. ते नाराज होणे हे साहजिकच आहे, कारण प्रत्येक जण प्रयत्न करतो आणि कष्टही घेतो, मेहनतही करतो, पण स्पर्धेमध्ये कोणीतरी एकच जिंकतो अशी अवस्था आहे. तर मला पत्रकारांनी विचारलं मला कि इतने लोग खड़े हैं, क्या करेंगे तुम. मी सांगितलं हे सर्व माझे मित्र आहे, माझा त्यांच्याशी किंचितही वाद नाही, मी त्यांचं मन जिंकेन आणि योगायोगाने त्यांचं मन जिंकलं. त्यांच्या त्यागाला, त्यांच्या समजूतदारीला मी सलाम करतो आणि त्याने केलेला त्याग आणि मला केलेलं सहाय्य मी कायमस्वरूपी स्मरणात ठेवेन. आपल्याला सांगतो, त्यांना तर जिंकलंच आहे, पण मला आमदार करून दिलं तर आपलंही मन जिंकण्याशिवाय राहणार नाही. अभिजित दादा सांगत होते की उदयसिंग दादा असे बोलले तसे बोलले, माझ्यावरही बोलले. मी गेल्या 20-25 वर्षापासून जनसेवेचं काम करतो, मला त्याचं किंचितही दुःख वाटलं नाही. मी असा माणूस आहे, मला समोरच्याने पत्थर मारून बी टाकले, ते पत्थर गोळा करून राष्ट्राची इमारत बांधणारा माणूस आहे. माझ्या मनात कोणाच्या बरोबर किंतु परंतु काहीच नाही. माझं एकच मत आहे, सेवा करायची, ती राष्ट्राची सेवा करायची. तुम्हाला सांगू, मी कारखाना उभा करण्यासाठी कोरीजवळ 50 एकर जमीन घेतलेली आहे. 15 वर्षापूर्वी मी मंत्रालयात होतो, तो मी करू शकलो नाही, म्हणून मला राजकारणात उतरावं लागलं. माझं राजकारणात उतरायचं किंचितही काही संबंध नव्हता. मला त्या दिवशी कळलं की आपण आमदार झाल्याशिवाय इकडचा काही करता येत नाही. त्या दिवसापासून मी प्रयत्न केला, 15 वर्षापासून प्रयत्न करतो. काँग्रेसने स्वीकारलं. काँग्रेसने स्वीकारल्यावर घरी आल्यासारखं वाटलं, कारण काँग्रेस असा पक्ष आहे, सर्व धर्मांना, जातींना घेऊन जाणारा पक्ष आहे, न्याय देणारा पक्ष आहे, हक्काचं रक्षण करणारा पक्ष आहे आणि देशासाठी लढणारा पक्ष आहे. मी आपल्याला ग्वाही देतो, आमदारासारखं तर तुम्हाला कधीच काय करणार नाही, पण तुम्हाला सांगतो, विरोधकाला बी त्रास नाही देणार. मी असा दिसतो, साधा सरळ आहे, भोळा भोळा आहे, पण मी फार मोठं विजन घेऊन आलेलो आहे. मी ज्या दिवशी अभिजित दादांना ओळखलं, त्या दिवशी त्यांच्या मार्केट कमिटीच्या इलेक्शनला माझी सुरुवात केली. कुठेतरी आपण चांगल्या कामासाठी लढलं पाहिजे आणि तेव्हापासून आम्ही विचाराने जुळलो गेलो आहे. आपल्याला सांगतो, लोक मंदिर बनवतात, मस्जिद बनवतात, गुरुद्वारा बनवतात, चर्च बनवतात. मी जिवंत माणसांची मंदिर बांधलं आहे, माणसाला माणूस करण्याचं मंदिर बांधलं आहे. तुम्हाला सांगतो, मी साहित्य अकादमी चालवतो, कला अकादमी चालवतो, क्रीडा अकादमी चालवतो,
आणि सांस्कृतिक चालवतो, हे कशासाठी चालवतो तर माणसाला घडवण्यासाठी चालवतो. साहित्य जर वाचलं माणसाने तर त्यांचं मन समृद्ध होतात, त्यांच्या जीवनाच्या कक्षा रुंदावतात आणि तेच माणूस घडवणारा काम आता हे राष्ट्र घडवण्याचं आहे. आणि परत मी काँग्रेस पक्षाला धन्यवाद देतो आणि आपल्याला सांगतो की मी मंत्रालयात होतो. तुम्हाला सांगतो ना, माझ्या मंत्रालयात जाण्याला आणि राजकारणाला बऱ्याच लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक लोकांनी सहकार्य केलेलं आहे, त्याला मी कायमचं स्मरण ठेवतो. माझ्यासाठी आज जे जे माझ्यासोबत आहे त्यांना तर कधी जाऊ देणार नाही, पण बाहेर गेलेले आहे त्यांना मी आणेन आणि काँग्रेस पक्ष मजबूत करेन. आणि ही मजबूती करून दाखवण्याची दानत आहे, नियत आहे, आणि काम करण्याची बी दानत आहे, नियत आहे, आणि ती करण्याची बी क्षमता आहे. तुम्हाला सांगतो की मी ग्रामपंचायतचा मेंबर पण नाही, मी जर मेडिकल कॉलेज आणू शकतो तर आपण सर्वांनी मला ताकद दिली तर काय करू शकत नाही. आजपर्यंत प्रत्येक नेत्याने काम केलं आहे, केलं नाही मी असं सांगणार नाही, पण वरवरची मलमपट्टी लावली आहे तर काम केलंय. मूलभूत प्रश्न आहे तो जिथेच्या तिथेच आहे. आपल्याला सांगतो रोजगाराचा प्रश्न आहे तो किती पिढ्या चालणार आहे, किती पिढ्या तुम्ही गुजरातमध्ये जाणार आहे. तुमची शेतीमध्ये सुधारणा नाही आजपर्यंत झालेली. तुम्हाला सांगतो आरोग्याचा प्रश्न इतका गंभीर आहे तर अर्ध आरोग्य 50% नंदुरबार जिल्ह्यामध्येच आहे आणि 50% महाराष्ट्रात आहे प्रॉब्लेम. मग आपण काय करतो आहे. आपल्याला सांगतो इथे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. बरेच आमचे हे आघाडीचे सहकारी आहे, बरेच चांगले लोक आहे इथे लोकही चांगलं आहे, पाणी बी चांगलं आहे, जमीन बी चांगली आहे. फक्त त्या चांगल्या गोष्टींची पेरणी करणार आणि भव्य दिव्य आदर्श शहादा तोळजा मतदारसंघ बनवायचे आहेत. तुम्हाला सांगू प्रत्येक खात्याची माहिती मला, प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. पैसा फक्त मंत्रालयातून आणता येतो असं नाही, पैसा अनेक ठिकाणून आणता येतो, राष्ट्रातून आणता येतो, बाहेरच्या राष्ट्रातून येतो. तुमची नियत पाहिजे विकास करायची. या जिल्ह्यामध्ये बऱ्याच थोर व्यक्ती होऊन गेलेले आहे, त्यांचा सर्वांचा आदर्श घेऊन मी कार्य करणार आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन हे कार्य करणार आहे आणि कुठेही दुजाभाव होणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो. कारण माझं जे विजन आहे ते फार मोठं विजन आहे. आज आपल्याला मी सांगणार नाही, आपण बी सांगणार मोहन भाऊ सारखं आतापासूनच चॉकलेट देऊ लागले, पण चॉकलेट देणार नाही, केकच कापू आपण. आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहे पण आज मी सांगत नाही, पण जितक्या शक्य होईल तितकं हा मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ म्हणून तयार होईल. आपल्याला सांगू माझ्या मनात एक आमदार सेतू केंद्र बनवायचे आहे. त्यामध्ये शिक्षणाचे असेल, आरोग्याचे असेल, उद्योगाचे असेल, व्यापाराचे, आंतरराष्ट्रीय माहिती राहील असेल. कोणालाही शिकायला, धंदा करायला कुठेही मदत होईल असं आमदार सेतू केंद्र बांधायचे आहे. अनेक संकल्पना आहे पण त्या संकल्पना मी आज बोलू दाखवत नाही, कारण प्रत्यक्ष किती होतील, अप्रत्यक्ष किती होईल हे आज सांगणं कठीण आहे.
पण आपलं सरकार महाविकास सरकार आलं तर काय करून काय नाही असं आपल्याला सांगतो. एक माझं एक विजन आहे, त्याच्यातला एक मुद्दा सांगतो. सर्व दलित गरीब किंवा सर्व गरीब समाजातील असेल, शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं माझं लक्ष आहे आणि ते लक्ष माझ्याकडे मॅन पॉवर आहे, पक्षाचे कार्यकर्ते आहे, पक्षाचे युवक आहे, असं धरून प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका, प्रत्येकाला हक्क मिळवून देण्याची भूमिका, प्रत्येक बाबतीत विकास करायची भूमिका ही माझी आहे. आणि त्यासाठी आज आपल्याकडे मत मागतो आहे. माझी उमेदवारी काँग्रेस पक्षातून आहे. काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर बटन दाबून आपलं अनमोल मत द्यावं आणि मला सेवेची संधी द्यावी एवढंच आज बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भारतीय काँग्रेस. धन्यवाद. खूप खूप आभार.